स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। पहा, आळूची वडी आपल्याला तेलकट जर खावीशी वाटत नसेल, कमी तेलकट आळूची वडी कशी बनवायची झटपट ना, मी ते इथं तुम्हाला सांगणार आहे। गावाकडनं आमच्याकडं अशाच पद्धतीने आळूच्या वड्या बनवतात, माहिती की एकदम झटपट तयार होतात। पहा, कमी तेलकट आणि 10 मिनिटांमध्येच ही आळूची वडी ना तयार होते। खायला सुद्धा खूप छान लागते, जेवताना तोंडी लावण्यासाठी ना झटपट तयार होते। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। आता मी इथं घेतलेले आहेत आळूचे पानं। आता आळूचे पानं आहेत ना आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये ना स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। आळूचे पानं धुवून घेण्याची ही पद्धत आहे ना तुम्हाला कोणीच सांगितली नसेल, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। अर्धा चमचा पाण्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे, 1 तांब्या पाणी घेतलेलं आहे आणि हे आळूचे पानं आहेत ना आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत मिठाच्या पाण्यामध्ये। मिठाच्या पाण्यामध्ये आळूचे पानं स्वच्छ धुवून घेतले काय होतं माहिती, त्यामध्ये त्यावरती कचरा बसलेला असतो ना, ते मिठाच्या पाण्याने ना पटकन निघून जातो आणि आळूचे पानं एकदम स्वच्छ निघतात। तर आता मिठाच्या पाण्यामध्ये आहेत ना आपण 5 मिनिटं पानं ठेवून देऊया। आता आळूचे पानं बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। आपल्या घरामध्ये बाऊल असतो नाहीतर डब्बा, अशा पद्धतीने खोलगट वाटी वगैरे घ्यायची। तर आता मी इथं घेतलेला आहे डब्बा। आता त्यासाठी आपल्याला लागणार आहे बेसन पीठ। तर आता मी इथं पहा, आपले जेवढे आळूचे पानं आहेत ना त्याप्रमाणे आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे। तर माझे 6 आळूचे पानं आहेत, तर मी एका वाटीला आहे ना 2 चमचे कमी एवढं बेसन पीठ घेतलेलं आहे, अर्ध्या वाटीच्या वर बेसन पीठ घेतलेलं आहे। आता ते आपल्याला एका बाउलमध्ये टाकून घ्यायचं। चवीपुरतं मीठ घालून घेऊया, 1 चिमूट एवढी हळद, पोहे खायचा 1 चमचा, हिरवी मिरची, लसूण आणि मीठ थोडंसं मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। लाल तिखटापेक्षा ना हिरवी मिरची मधलं ना आळूचे पान आहेत ना खूप छान होतात खायला। आता भरपूर अशी ताजी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे, ती पण आपण टाकून घेऊया। आता हे पाणी न घालता अगोदर आपण मिक्स करून घेऊया। एकदम कमी साहित्यामध्ये आहेत ना हे आळूचे पानं तयार होतात, जास्त साहित्य लागत नाही। आता थोडं थोडं पाणी घालून छान याचं मिश्रण तयार करून घेऊया। मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे, जेवढं लागेल तेवढंच आपण घालून घेऊया आणि अशा पद्धतीने मिक्स करून घेऊया। आपण हातानेच मिक्स करून घेऊया। हाताने काय होतं, मिक्स केलं ना त्यामधल्या गिटुळ्या ते ना पटकन फुटतात। जास्त पातळ बनवायचं नाही, इथं आपल्याला जरा घट्टच बनवायचं आहे। अशा पद्धतीने बेसन पीठ छान असं मळून घेतलेलं आहे। जास्त पातळ बी नाही आणि जास्त घट्ट बी नाही, अशा पद्धतीने ठेवायचं। आता 1-2 मिनिटं आपण भिजून देऊया। 2 मिनिटं पानं आहेत ना आपण मिठाच्या पाण्यामध्ये ठेवले होते आणि परत काढून आहेत ना पाणी नितळायला ठेवलेलं आहे। छान त्यावरचं पाणी पण नितळलेलं आहे। आता आपण याला बेसन पीठ लावून घेऊया। आळूच्या पानाचा हा देठ आहे ना आपल्याला आहे ना थोडासा काढून टाकायचा आहे। अशा पद्धतीने दाताखाली ना कचकच लागू नये म्हणून आहे ना काढून टाकूया। आता आपलं 2-3 मिनिटं पीठ सुद्धा छान भिजलेलं आहे। आता आपण हे पीठ आळूच्या पानाला लावून घेऊया। अशा पद्धतीने हातानेच लावून घ्यायचं, हाताने जर लावलं ना तर चौकून पीठ लागतं आळूच्या पानाला। सर्व पानाला आपल्याला अशाच पद्धतीने पीठ लावून घ्यायचं आहे। पीठ लावून झालेलं आहे आणि अशा पद्धतीने ना पानं आपल्याला दुमडून घ्यायचे आहेत। फक्त पानं आपल्याला 3दाच पलटी करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आतमध्ये वाफरल्या जातील। अशा पद्धतीने दुमटून घ्यायचे आहेत। सर्व पानं आपल्याला अशाच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने सर्व पानाला पीठ लावून झालेलं आहे। इथं तवा गरम करायला ठेवलेला आहे। छान असा तवा गरम झालेला आहे आणि त्यावरती आपल्याला अशा पद्धतीने चौकून तेल टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले आळूचे पानं खाली चिकटणार नाहीत। आळूचे पानं ठेवून घेऊया।
आळूचे पानं जरा मोठालेच आहेत, त्यामुळं आपण 2-2 करूनच भाजून घेऊया. आळूचे पानं तव्यावरती ठेवल्याच्या नंतर परत एकदा वरून असं थोडंसं तेल टाकून घेऊया. आता याच्यावरती झाकण ठेवून ना 1-2 मिनटं छान वाफवून घ्यायचे आहेत. गॅस मिडियमच ठेवायचा आहे. आता आपण पलटी करून घेऊया. ह्या बाजूकून छान असे भाजलेले आहेत. गॅस खूप ठेवायचा नाही, मिडियमच ठेवायचा, नाही तर करपल्या जाते. परत आता आपण एकदा झाकण ठेवून ना परत 1 मिनिट वाफवून घेऊया. अशा पद्धतीने झाकण ठेवून वाफवून घेतले का आतमधलं बेसन पीठ सुद्धा छान वाफरलं जातं. मस्त असे आपले आळूचे पानं आहेत ना भाजलेले आहेत, पाहू शकता एकदम कमी तेलकट. आणि हे आळूचे पानं आहेत ना गरम गरमच खायला छान लागतात. गरम गरमच जेवताना तोंडी लावण्यासाठी बनवून घ्यायचे. थंड झाल्याच्या नंतर हे थोडेसे आहेत ना निब्बर होतात, त्यामुळं जेवायच्या आधी 10 मिनटं हे आळूचे पानं बनवून घ्यायचे. गरम गरमच खायला छान लागतात. आता मी एका डिशमध्ये काढून घेते. बाकीचे पानं सुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने आहेत ना थोडंसं तव्यावरती तेल टाकून भाजून घ्यायचे. तर आता याच्यावरती झाकण ठेवूया. मस्त अशा आळूचे पानं माझे इथं तयार झालेले आहेत, पाहू शकता. 10 मिनिटांमध्येच आळूचे पानं तयार झालेले आहेत. कमी साहित्यामध्ये तयार झालेले आहेत. आमच्याकडनं गावाकडं अशाच पद्धतीने आळूचे पानं बनवतात बरं का, झटपट तयार होतात. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपल्या मित्रमैत्रिणीसोबत, आपल्या नातेवाईकांसोबत सुद्धा शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूयाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.